नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पहिला व्हिडिओ केला तो होता एडजॉइंट मेथडचा। त्या मेथड प्रमाणे आपण इनव्हर्स फाइंड केला। ठीक आहे, आत्ताचा पण व्हिडिओ आहे तो एडजॉइंट मेथडचाच आहे। म्हणजे तुम्ही जो पहिला जो व्हिडिओ बघितलाय त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आले असतील की बेसिक स्टेप्स काय इंपॉर्टंट आहेत एडजॉइंट साठी। ठीक आहे, मग आता तुम्हाला आता काय करायचंय की हा जो क्वेश्चन आहे जो जुलै 2018 ला आलेला आहे, हा क्वेश्चन तुम्हाला व्हिडिओ पॉज करून सोडवायचा आहे पूर्णपणे आणि शेवटला त्याचा आन्सर चेक करायचंय। हा, जर कुठे जमलं नाही, कुठे चुकलं तर मग त्या गोष्टी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ काय करू शकतो, हेल्प करू शकतो। पण प्रॉपर तुम्हाला 2 ते 3 न्यूमेरिकल मध्ये हा टाइप पूर्णपणे क्लिअर होऊ शकतो। कारण याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलंय प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन ह्या बेसिक गोष्टी ज्याला आल्या प्रॉपर चांगल्या पद्धतीनं बरोबर, त्याला सगळ्या गोष्टी जमणार आहेत। ठीक आहे, मग आता लक्ष द्या शांतपणे बघा। पहिली स्टेप काय असते, ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा आहे। मग आता ह्याचा डिटर्मिनंट काढा। पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ ए कसा काढतो, 3 घ्यायचा, मग 3 चा कॉलम आणि 3 चा रो सोडायचा, राहिलं काय 1 2 2 5। ठीक आहे, 1 2 2 5। त्यानंतर मधला नंबर साइन बदलून घ्यायचा, सध्याला +2 आहे, आपण घेणार -2। आता जो नंबर घेतलाय त्याचा कॉलम आणि त्याचा रो स्किप करा, राहिलं काय 1 2 2 5। त्यानंतर शेवटचा नंबर विथ साइन घ्या, प्लस असेल प्लस घ्या, मायनस असेल मायनस घ्या। 6 आलं, मग 6 घेतल्यानंतर इथं काय येणार सांगा मला। तर 6 घेतल्यानंतर ना हा तिसरा कॉलम सोडणार आहे आणि पहिला रो सोडणार आहे, आलं 1 2 1 2। आता हे सोडवायचं आपल्याला, कसं सोडवणार बघा। तर इक्वल टू 3 ब्रॅकेट 5 1 चा 5 मायनस 2 2 चा 4 मायनस 2 इन ब्रॅकेट 5 1 चा 5 मायनस 4 प्लस 6 आणि 2 मायनस 2 येणार इथं। आता मला सांगा 3 इन ब्रॅकेट 5 मायनस 4 किती येणार आहे 1 मायनस 2 इन ब्रॅकेट 5 मायनस 4 किती येणार आहे 1 प्लस 6 आणि 2 मायनस 2 किती आलं 0 आलं। करेक्ट आहे, ओके। आता 3 1 चा किती आला 3 मायनस 2 1 चा 2, इथं किती आन्सर आलं 0। आन्सर ओव्हरऑल किती आलं 1, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए किती आला तुमचा 1 आला। हा पाठ लक्षात ठेवा। क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे। आता ह्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे की ह्याचा आपल्याला काय करायचं असतं, कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा असतो। मग कोफॅक्टर प्रत्येक पोझिशनचा काढावा लागतो आपल्याला। ठीक आहे, मग तुमच्या माहितीसाठी फक्त मी आपलं इथं एक मॅट्रिक्स 3x3 चा काढतो पोझिशन वाईज। A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33। ठीक आहे, ह्या प्रत्येक पोझिशनचा कोफॅक्टर आपल्याला काढावा लागतो। मग आता शांतपणे लक्ष द्यायचं, कोफॅक्टर कसा काढायचा बघा। आपण सुरुवात करूयात इथून। ठीक आहे, मग आता बघा A11 काढताना कसं करणार आहे आपण, तर -1 पोझिशनची ऍडिशन, पोझिशन काय 1 + 1 इथं 2 येणार आहे आणि इथं डिटर्मिनंट मध्ये काय येणार आहे, तर पहिला रो पहिला कॉलम सोडा, पहिला रो पहिला कॉलम सोडला की तुम्हाला काय मिळणार आहे 1 2 2 5 हाच पार्ट भेटणार आहे 1 2 2 5। सांगा आन्सर किती येते याचं, तर याचं बघितलं तुम्ही -1 चा स्क्वेअर किती येणार आहे 1 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 5 - 4 5 - 4। ओके, मग 5 - 4 किती आलं सांगा इथं, तर 5 - 4 आलं 1। ठीक आहे, आता याच्या पुढं A12 -1 + 2 3 येणार इथं। आता इथं पहिला रो दुसरा कॉलम सोडायचा, पहिला रो दुसरा कॉलम स्किप केला आपण, राहिलं काय 1 2 2 5 1 2 2 5। करेक्ट आहे, ओके। मग आता या ठिकाणी काय होणार आहे बघा, पुन्हा एकदा तेच -1 चा क्यूब, इथं मात्र काय येणार बघा -1 चा क्यूब येणार -1 इंटू 5 1 चा 5 -4 म्हणजे 5 - 4। आता होतंय काय बघा नीट, हे -1 आहे, त्यांचं सबस्ट्रॅक्शन येणार +1 +1 इंटू -1, आपला आन्सर आला -1। हे लक्षात आलं पाहिजे कारण इथं चुका भरपूर होणार आहेत। क्लिअर आहे का, ओके। A13 -1 1 + 3 4 डिटर्मिनंट पोझिशनची, आता पहिला रो तिसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम स्किप करा, राहिलं 1 2 1 2 1 2 1 2। ओके, 1 इंटू इथे किती आलं 2 1 चा 2 मायनस हे 2 1 चा 2, म्हणजे ओव्हरऑल आन्सर किती आलं 0 आलं। हे इथपर्यंत लक्षात आलंय? ठीक आहे, म्हणजे पहिल्या 3 पोझिशन तर आपल्या झाल्या, कोफॅक्टर झाला। बरं, आता पुढच्या पोझिशन लक्ष द्या। ए काय घेणार आहे 2 1 घेणार, म्हणजे -1 2 + 1 3 आणि इथं डिटर्मिनंट घ्या, दुसरा रो पहिला कॉलम। आता नीट लक्ष द्यायचं, दुसरा रो पहिला कॉलम काय येणार सांगा इथं, मग 2 2 6 5 2 2 6 5। मग काय येणार बघा इथं, हे -1 चा क्यूब -1 इंटू ब्रॅकेट 10 -12। आता नीट लक्ष द्यायचं इथं, -1 इंटू 10 - 12 -2, म्हणजे आन्सर आलं -1 इंटू -2 + 2। इथं बऱ्याच जणांच्या चुका होत्यात, लक्षात घ्या। हे कॅल्क्युलेशन शांत करायचं तुम्हाला, शांतपणे। आता हे 3 मार्काचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आपल्याला। ठीक आहे, बघ A22 काय आलं -1 2 + 2 किती आलं वरती 4। ओके, आता दुसरा रो दुसरा कॉलम सोडा बरं, दुसरा रो दुसरा कॉलम सोडा, काय राहिलं 3
2 6 5 बघा. त्यानंतर -1/4 किती आलं, +1 आलं, इंटू ब्रॅकेटमध्ये 15 - 12 किती येणार आहे, 3 आलं इथं. करेक्ट आहे. ओके. A23 -1/2 2 + 3 5. दुसरा रो तिसरा कॉलम म्हणजे ही 2 ची पोझिशन आहे, ही आणि हे सोडायचं म्हणजे 3 2 2 2 3 2 2 2. ओके. -1/5 किती येणार आहे, -1 इंटू 3 2 चा 6 -2 2 चा 4. आता इथं किती आलं, -1 आलं, आणि 6 - 4 किती येणार आहे सांगा. 6 - 4 2 येणार आहे, +2 येणार आहे, +2 इंटू -1 -2 येणार इथं. करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता हे 2 3 म्हणजे इथपर्यंत आलो आपण. ए पुढे काय म्हणणार आपण सांगा इथं. 2 3 झाल्यानंतर 3 1 येणार आहे, -1/2 पोझिशनचे ऍडिशन 3 + 1 किती आलं इथं, 4 घेतलं इथं. ठीक आहे. 4 घेतल्यानंतर आता पुढे काय होणार बघा. 3 1 तिसरा रो पहिला कॉलम, पहिला जो असतो तो रो असतो, हा असतो तो कॉलम असतो, लक्षात ठेवायचं. तिसरा रो पहिला कॉलम सोडला तर काय शिल्लक राहते, 2 1 6 2. त्या मॅट्रिक्स वरती लक्ष पाहिजे. मग आता सांगा -1/4 +1 येणार इथं, इंटू 2 2 चा किती आला 4 -6 1 चा किती आला 6 1 इंटू 4 - 6 किती येणार आहे, -2 येणार आहे. -2 इंटू +1 -2. करेक्ट आहे. ओके. त्यानंतर A32 -1/2 किती येणार आहे, 5. बघा तिसरा रो दुसरा कॉलम स्किप करा. काय राहिलं सांगा इथं मग 3 1 6 2 3 1 6 2. मग -1/5 -1 इंटू ब्रॅकेट 3 2 चा 6 -6 0 0 मल्टिप्लाय बाय -1 0 येणार आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर A33 -1/6 तिसरा रो तिसरा कॉलम किती येणार सांगा, 3 1 2 1 3 1 2 1. -1/6 6 हा इव्हन नंबर आहे, 4 हा इव्हन नंबर आहे, +1 आलं इथं पण +1 येणार. 5 हा ऑड नंबर आहे, -1 आलं. 3 हा ऑड नंबर आहे, -1 आलं. 5 हा ऑड नंबर आहे, -1 आलं. हे डोक्यात ठेवायचं. इंडेक्स ऑड असल्यास निगेटिव्ह, इंडेक्स प्लस असल्या इव्हन असल्यावर प्लस. ठीक आहे. आता इथं ब्रॅकेटमध्ये पुढं 3 1 चा 3 -1 इंटू 2 2 येणार आहे. मग 3 - 2 किती येणार आहे, +1 येणार इथं. तर 1 इंटू 1 किती येणार आहे, 1च येणार आहे. ह्या सगळ्या पोझिशन फाइंड झाल्या आपल्या. ठीक आहे, सगळ्या झाल्या. आता ह्याच्या पुढे काय करायचं, तर ह्याच्या पुढे समजून घ्या, आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स करायचं तयार. को फॅक्टरवरून ऍडजॉइंट काढायचा आणि त्याच्यावरून इन्व्हर्स काढायचा. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की 3 प्रकारे प्रश्न विचारला जातो. तुम्हाला ऍडजॉइंट पण विचारला जाईल, कदाचित तुम्हाला को फॅक्टर पण विचारला जाईल, तुम्हाला इन्व्हर्स. पण मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे फाइंड इन्व्हर्स बाय युझिंग ऍडजॉइंट मेथड, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. मग आता इथं काय करूयात आपण, को फॅक्टर मॅट्रिक्स काढूयात. को फॅक्टर मॅट्रिक्स. मग को फॅक्टर मॅट्रिक्स काय येणार बघा इथं. तर ह्या ज्या पोझिशन्स काढल्यात ना तुम्ही सगळ्या, ह्या को फॅक्टरच्या पोझिशन आहेत, लक्षात घ्या. मग आता इथं जसं आपण लिहिलंय त्याच पद्धतीनं इथल्या व्हॅल्यू पुट करत जायचं. इथं A11 कुठली पोझिशन आहे, पहिली पोझिशन आहे, मग ही व्हॅल्यू पहिल्या पोझिशनला येणार. A12 दुसरी पोझिशन आहे, A13 तिसरी पोझिशन आहे, त्या पद्धतीने लिहित जायचंय. कळलं का. जरी आपण असं काढलंय लिहिताना बरोबर पोझिशन टू पोझिशन लिहायचंय. मग आता 1 त्यानंतर किती येणार आहे, -1 त्यानंतर किती येणार आहे, 0 त्यानंतर किती येणार आहे, +2 त्यानंतर 3 त्यानंतर -2 त्यानंतर खाली किती येते बघा, -2 त्यानंतर 0 त्यानंतर 1. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत आला को फॅक्टर. क्लिअर आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला काढायचंय ऍडजॉइंट. तुम्हाला सांगितलंय ऍडजॉइंट काढताना कसा काढायचा, एक तर पूर्णपणे ज्या रोज आहेत त्या कॉलम मध्ये कन्वर्ट करायच्या, नाही तर कॉलम पूर्णपणे रो मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए. मग इथं ऍडजॉइंट ऑफ ए काय येणार सांगा इथं. बघा ही रो आहे, ही एक रो आहे, ही एक रो आहे. मग आता ही जी रो आहे त्याला मी कॉलम मध्ये लिहिणार आहे 1 -1 0. ह्या रोला पण कॉलम मध्ये लिहिणार 2 3 -2. ह्या रोला पण कॉलम मध्ये लिहिणार -2 0 1. म्हणजे को फॅक्टरचा तुम्ही ट्रान्सपोज घेतला, ह्याला ट्रान्सपोज म्हणतात. ट्रान्सपोज घेतला की ऍडजॉइंट भेटतो. रोचा कॉलम करणं म्हणजे ट्रान्सपोज मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता इन्व्हर्स काढायचा आहे. मग इन्व्हर्स ए इन्व्हर्स फॉर्म्युला काय सांगा, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. क्लिअर आहे. मग आता इथं बघा ए इन्व्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए 1 आणि ऍडजॉइंट ऑफ ए ऍज इट इज लिहा 1 2 -2 -1 3 0 0 -2 1. हे तुमचं 3 मार्काचं किंवा आपण त्याला म्हणूया 4 मार्क्सचं एक्झाम्पल कम्प्लीट झालं पूर्णपणे. म्हणजे पहिल्यापासून तुम्ही एक्झाम्पल प्रॉपर सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे.
ह्या एक्झाम्पल मध्ये ज्यांनी ज्या मुलांनी व्हिडिओ पॉज करून सोडवले एक्झाम्पल आणि ज्यांचं एक्झाम्पल पूर्णपणे बरोबर आलंय त्यांना या टाईपचं कोणतंच एक्झाम्पल अवघड जाणार नाही. क्लिअर आहे का? कोणतं जाणार नाही, कारण कॅल्क्युलेशन तुमचं चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे ते कॅल्क्युलेशन तुम्हाला इथून पुढच्या पण टाईप मध्ये हेल्प करणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आता हा टाईप पण तुमच्या लक्षात आलाय. त्याच्यानंतर आपण वेगळा पण पुढचा टाईप घेणार आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, एक टाईप घेत जाणार आहे. बरं, प्रत्येक टाईपचे एक व्हिडिओ लेक्चर. त्याचबरोबर तुम्हाला जसं सोपं पडेल किंवा पटकन तुम्हाला क्विक रिव्हिजन करायचे तर पूर्ण तो 1 तासाचा 2 तासाचा व्हिडिओ बघायची गरज नाही. एवढाच एक 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बघितला, कन्सेप्ट लक्षात आली, तुम्हाला इझी वेनं सगळ्या गोष्टी समजून जातील, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.